हॅलो एव्हरीवन, आज आपण करणार आहे पावभाजी। पावभाजीसाठी आपण बटाटे सोलून घेतलेत आणि शिमला मिरची घेतली आहे, फ्लावर घेतलाय, टोमॅटो घेतले। आता आपण हे कुकरला लावून घेऊया। बटाटा, शिमला मिरची आणि फ्लावर हे आपण कुकरला लावणार आहे आणि ही आपण मिरची आणि लसणाची पेस्ट करणार आहे पावभाजीसाठी। आता आपण कुकरमध्ये सगळ्या भाज्या घेतल्या। याच्यामध्ये आपण अर्धा चमचा मीठ घालायचे, हळद घालायची आहे, धणेपूड घालायची आहे आणि 1 चमचा तिखट घालायचं आणि थोडासा पावभाजी मसाला घालायचा। हा एव्हरेस्टचा पावभाजी मसाला आपल्याला थोडासा घालायचा आणि आता आपण कुकर लावून घेऊया। आता आपण इथे पावभाजीचं जे भाज्या होत्या त्या ग्राइंड करून घेतल्यात हँड मिक्सीने आणि इथे टोमॅटो प्युरी घेतली आहे आणि फोडणीसाठी कांदा, टोमॅटो बारीक चिरलेला आणि ही लाल मिरची आणि लसणाची पेस्ट आहे आणि हे भरपूर असं बटर आणि जिंजर गार्लिक पेस्ट। आता आपण फोडणी देऊया। आता आपण कढईमध्ये तेल टाकलंय आणि आपण त्यात 1 क्यूब बटर टाकणार आहे। आता आपण यात कांदा घालूया। हा कांदा आपल्याला थोडा पिंक करून घ्यायचा आहे। आता आपण याच्यामध्ये कांदा, टोमॅटो, जिंजर गार्लिक पेस्ट आणि टोमॅटोची प्युरी घातली आहे आणि जी आपण लाल मिरचीची पेस्ट केली होती, गार्लिक आणि लाल मिरचीची, ती पण यात घातली आहे। आता आपण ही छान प्युरी तयार झाली। आता आपण यात थोडीशी हळद घालूया, तिखट घालायचं आहे। ऑलरेडी आपण आधी टाकलंय थोडंसं तिखट। पावभाजी मसाला घालायचा आहे आणि हे व्यवस्थित आता छान मिक्स करून घ्यायचं आहे। तुम्ही बघू शकता आपली प्युरी किती छान दिसते। आता आपण यात पावभाजीची भाजी जी आहे ती यात घातली आहे। आता आपण हे मिक्स करूया छान।
यात थोडं आपण पाणी ॲड करायचं आहे. थोडीशी वॉटरी होण्यासाठी, कारण की ती थंड झाल्यावर आपोआप घट्ट होत जाते पावभाजी आपली. आता आपल्याला 1 चमचाभर मीठ घालायचं यात. आणि हे आता मिक्स करून घेऊया छान. यात आपण कुठलेही कलर घातला नाही आहे, लाल कलर वगैरे. ही आपली ओरिजिनल कलर आहे पावभाजीचा, तुम्ही बघू शकता. तुम्ही यात अजून कलरसाठी बीट ॲड करू शकतात. आता आपण यात वरून बटर घालणार आहे. थोडा पावभाजी मसाला. आणि आता हे आपण छान मिक्स करून घेऊया. आता आपली पावभाजी रेडी झाली आहे. आता आपण पाव शेकून घेऊया. पावभाजी एक असा पदार्थ आहे जो घरात सगळ्यांनाच आवडतो. तर तुम्ही ही पावभाजी नक्की ट्राय करून बघा तुमच्या घरी अशा पद्धतीची. आता आपण पाव शेकून घेऊया. आता आपण तव्याला बटर लावून घेऊया. थोडंसं तिखट टाकायचं आहे आणि पावभाजीची भाजी थोडी घालायची आणि पाव शेकून घ्यायचे. हे बटर आपल्याला लावायचं आहे. तुम्ही बघू शकता. आता आपला मसाला पाव रेडी आहे. थोडीशी याच्यावर कोथिंबीर घालायची आपल्याला. दोन्ही साईडने आपल्याला पाव छान भाजून घ्यायचे. आता आपण हे सर्विंगला घेऊया. आता आपली पाव आणि भाजी दोन्ही रेडी आहे. आता आपली पावभाजी रेडी आहे. तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा. आता आपण हे छान असे मसाला पाव करून घेतलेत आणि भाजी पण आपली तयार आहे. तुम्ही नक्की ट्राय करा. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.